भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचे दहिसर विधानसभेमध्ये 6 पूर्ण वॉर्ड आणि 3 अर्धे वॉर्ड असे माझे उमेदवार आहेत. टोटल 9 उमेदवार हे भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे आहेत. त्यापैकी आमचे योगिताताई पाटील ह्या वॉर्ड क्रमांक 8च्या आमच्या उमेदवार आहेत. ह्या वॉर्डचं नेतृत्व आमचे हरीश छेडा यांनी केलेलं आहे. आमदार म्हणून ह्या विधानसभेमध्ये ह्या वॉर्डामध्ये काम करत असताना विकासाच्या ह्याच्यावरती आज आम्ही लोकांकडे आव्हान करायला आलेलो आहोत की येणाऱ्या 15 तारखेला भारतीय जनता पार्टी शिवसेना RPI महायुतीच्या उमेदवार योगिताताई पाटील यांना बहुमोलाचे मत देऊन आपण सर्वांनी जिंकायचं आहे. आणि त्यासाठी ह्या देवीदास रोडवरती आम्ही जी कामं केलेली आहेत, त्याचबरोबर देवीदास रोडचं जंक्शन आहे तिकडे हायमास लावायचं काम असेल, ह्याच देवीदास रोडच्या बाजूला क्लब ॲक्वेरियाच्या बाजूला 25,000 स्क्वेअर फूटची आर्ट गॅलरी तयार केलेली आहे. कोस्टल रोडला डायरेक्ट एंट्री देवीदास रोडवरनं दिलेली आहे. त्याचबरोबर जे आम्हाला LIC आणि IC कॉलनीचं पाणी हे आमच्या देवीदास रोडच्या जंक्शनवरती येऊन DN म्हात्रे रोडला जात होतं, त्याचे कल्वर्ट बनवून एक वनविहारच्या इकडनं आम्ही वॉटर ते डायव्हर्ट केलं. दुसरं आम्ही DN म्हात्रे रोडवरून तो कल्वर्ट बनवून डायरेक्ट पाणी नाल्यात सोडलं. अशी अनेक विकासाची कामं केलेली आहेत. आज आपणास माहिती असेल की अहिल्यादेवी होळकर इतकं सुंदर गार्डन इकडे बनवलं आहे. आता ओम शांती गार्डनची प्रोटेक्शन वॉल, त्याचप्रमाणे वनविहारमध्ये आज मुंबईतलं पहिलं वनविहार आहे की ज्या वनविहारमध्ये STP प्लांटचं पाणी हे संपूर्ण झाडाला दिलं जातं आणि 3,500पेक्षा जास्त झाडं ही वनविहारमध्ये लावलेली आहेत. बाजूला MCFचं ग्राउंड आहे. असं हे विकास विकास विकास. गोपीनाथ मुंडे स्टेडियम आहे, भगवती हॉस्पिटल आहे. विकासाच्या माध्यमातून आज आम्ही मतं मागतोय आणि योगिताताई ह्या भरघोस मताने निवडून येणार ह्यात 3 मात्र शंका नाही. आणि मुंबईचा महापौर हा महायुतीचा होणार आहे. आपला प्रचार प्रसार आज वॉर्ड क्रमांक 8 जी आपली आज डोर टू डोर जी फेरी होती, आज आपण अयप्पा मंदिर पासून सुरू केलेली आहे आणि आज आपण इथे आणि इथे आपण समाप्त करत आहोत. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती होते, आपण पण इथे उपस्थित होतो की चांगला प्रतिसाद होता. कारण का हे सगळं आहे आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वाखाली, तसेच आमचे खासदार पियुषजी, तसेच आमचा सर्वात मोठा जो वाटा आहे तो आमच्या आमदार मनीषाताई चौधरीजींचा आणि आमचे पूर्व नगरसेवक ज्यांनीही इथे पूर्ण विकास कामाची जी गंगा केलेली आहे, त्याच्यामुळे इथे चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. आणि हे सगळ्या माझ्या भगिनी इकडच्या आमच्या आहेत, त्यांनी सुद्धा मला आशीर्वाद देऊन आज इथे सांगितलेलं आहे. तर मी इतकंच सांगू शकते की ज्या प्रकारे आमदार ताईंनी काम केलेले, आमच्या मनीषाताईंनी केलेले आणि आमच्या हरीश छेडाजींनी केलेले, त्याचीच विकास गंगा म्हणून आम्ही पुढे काम सुरुवात केलं. ज्या प्रकारे आम्ही आता LIC मध्ये वगैरे गेलेलो, तिथे पाण्याची थोडी समस्या आहे, तर ती आम्ही त्यांच्याकडून समजून घेतली. काही मध्ये कोणाच्याकडे जिथे बाहेर आम्ही गेलेलो तिथे थोडे डेब्रिस वगैरे आहेत, त्यांचं म्हणणं होतं का ताई हे साफ करणं जरुरी आहे. ज्या बिल्डिंग्समध्ये आपण जातो त्या बिल्डिंगवाल्यांना स्वतःसाठी काय नको, पण जे लोकल ज्या रोडवरती जे काय होतं, आम पब्लिकला जे चालायसाठी किंवा त्रास होतो किंवा स्वच्छता पाहिजे, त्याच्यासाठी त्यांची ती मांग आहे आणि हक आहे. तर त्यामुळे आम्ही ती म्हणजे स्वीकारलेली आहे आणि आम्ही सांगितलं की जसं होईल तसं आम्ही तुमच्याकडे येऊन ती